नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मिश्र डाळीचे आप्पे। त्यासाठी आपण घेतले तांदूळ, हरभऱ्याची डाळ, मुगाची डाळ आणि उडदाची डाळ। हे आपण आता स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि रात्रभर भिजत घालणार आहोत। वाटणामध्ये आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, धने, जिरे आणि थोडी बडीशेप आणि हे सगळं मिळून आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत। वाटण केलेलं वाटण आपण आता काढून घेणार आहोत आणि हे मिश्रण आपण थोडं जाडसरच वाटून घेतले जेणेकरून आपले आप्पे छान खुसखुशीत होतील। आता सर्व मिश्रण आपलं वाटून झालं आहे, सगळं आपण याच्यामध्ये काढून घेणार आहोत। आता आपण तडका पॅन मध्ये फोडणी करून घेणार आहोत। आता तेल गरम झालंय, आपण त्याच्यामध्ये टाकू मोहरी। आता मोहरी तडतडली, त्याच्यात टाकणार आहोत आपण जिरे, थोडीशी हळद। हे मिश्रण आता आपण आप्याच्या मिश्रणावर टाकून घेणार आहोत। मीठ पण टाकून घेणार आहोत। मिक्स करून घ्यायचं आहे। आपलं मिश्रण चांगलं मिक्स झालंय। आता आपण एकीकडे आप्पे तयार करायला घेणार आहोत। आता आपण आप्पे पॅन गरम करायला ठेवले, त्याच्यामध्ये आता आपण ब्रशने तेल टाकून घेणार आहोत। आता आपलं आप्पे पात्र चांगलं गरम झालंय, तर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत आप्पे। आता आपण याच्यावर प्लेट झाकून ठेवणार आहोत। आता आपण प्लेट काढून बघणार आहोत आपले आप्पे झालेत का तर। बघा, छान प्रकारे आपले आप्पे एका साइडनं खरपूस भाजलेत। आता आपण दुसरी साइड पण त्याची भाजून घेणार आहोत। हे आप्पे एकदम खुसखुशीत होतात, खूप चवदार होतात। बघू शकता आपले आप्पे आता दोन्ही पण बाजूने चांगले भाजलेत। खूप छान कलर आला याला। आता आपण एका ताटामध्ये हे आप्पे काढून घेणार आहोत। तर अशा प्रकारे आपले आप्पे तयार झाले आहेत। आता आपण आप्याची दुसरी बॅच पण लावून घेऊया। आता आपली दुसरी बॅच पण आप्याची तयार होत आहे। आपण दुसऱ्या साइडनं उलट करून टाकूया। दुसरी बॅच पण आता आपली आप्याची तयार झाली। आता हे पण आप्पे आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशा प्रकारे आपले आप्पे तयार झाले आहेत। आता आप्प्या सोबत खाण्यासाठी आपल्याला एक चटणी तयार करून घ्यायची आहे। आता आपण गॅसवर पॅन ठेवलाय, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवी मिरची। हिरवी मिरची आपण आता छान भाजून घेणार आहोत। त्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकूया। त्यातच आपण एका साइडनं शेंगदाणे पण भाजून घेणार आहोत।
आता आपले शेंगदाणे पण भाजता आले आहेत. आता आपण याच्यामध्ये खोबरं टाकून घेणार आहोत. खोबरं पण आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं आहे. थोडंसं आपण याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत. आता हे आपलं चांगलं भाजून झालं आहे. आपण याला थंड करून वाटून घेणार आहोत आणि आपण याच्यामध्ये पुदिना पण टाकणार आहोत. आपण याच्यामध्ये पुदिन्याचे 5-6 पानं टाकून ते पण थोडेसे भाजून घेणार आहोत आणि मीठ टाकणार आहोत.